सेवन झालं त्या वीर्य एका मच्छीनं नियंत्रित केलं हे आम्ही जाणलो त्या वीर्यात स्वरूपानं आम्ही प्रवेश केला आणि काही कालांतरानं या भूतलावर आम्ही धर्म कार्य करण्यासाठी सुरुवात केली गुरु दत्तात्रयाचा पूर्णत्वाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला या दिनापासून दत्तात्रयाच्या उपदेशानुसार या भूतलावर आम्ही यावेळी वावरतो आहोत त्या दत्तात्रयानं आम्हाला मार्गदर्शन केलं नाताळचं वास्तव्य हे मशानात असेल नाताळ कुणाच्या घरी प्रवेश करायचा नाही नाताळ कुणाच्या घरी अन्न भोजन करायचं नाही पाचगडे कोणाला भिक्षा मागावी मशानात जाऊन पिळली भिक्षा शिजून दत्तात्रयाला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर आपण ते भक्षण करावे मशाना